बोलतो आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त वचन तुम्हाला ऐकायची आहे, कारण वचनच जीवन बदलवतं. आणि ज्या वेळेला वचन ऐकतो त्यावेळेला ते त्याच क्षणाला लगेच कार्य करायला लागतं. कारण यशा 55:11 मध्ये सांगितलेलं आहे, माझं वचन कार्य केल्याशिवाय पाठीमागे येत नाही. ते वचन लगेच कार्य करायला लागतं. म्हणून विश्वासानं ऐकत असताना लक्ष देऊन ऐका, तिथेच स्वीकारा. याकोब याचा 2 अध्याय 23 वचन. अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला. अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. लक्षात घ्या, त्याच अब्राहमाचे स्पिरिच्युअल पुत्र आणि कन्या आपण आहोत. त्याचे स्पिरिच्युअल पुत्र आणि कन्या आपण आहोत आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. योहान याचा 15 अध्याय 10 वचन. योहान शुभवर्तमान योहान याचा 15 अध्याय 10 वचन. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. तर माझ्या प्रीतीत राहाल. पुढचं अनुवाद याचा 6 अध्याय. अनुवाद याचा 6 अध्याय 5 ते 6. अनुवाद याचा 6 अध्याय 5 ते 6. तू आपला परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात साठव. वा, आज्ञा आहे, आज्ञा आहे. आणि आज्ञा न पाळणं पाप आहे. आज्ञा न पाळणं पाप आहे. स्तोत्रसंहिता याचा 27 अध्याय 4 वचन. स्तोत्रसंहिता 27 याचा 27 अध्याय 4 वचन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहील व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. आणि रोमकारस्पत्र मध्ये पाऊल म्हणतो, तुमचं शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहे आणि ज्याच्यामध्ये परमेश्वर स्वतः राहतो. म्हणजे तुम्ही प्रत्येक क्षणाला तुम्ही त्याच्याशी जोडलेले आहात आणि प्रत्येक क्षणाला तुम्ही त्याचं मनोहर रूप पाहिलंच पाहिजे. तो विश्वास तुमच्याकडे पाहिजे. योहानाचा 15 अध्याय 9 वचन. योहानाचा 15 अध्याय 9 वचन. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली, जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली, तशी मीही तुमच्यावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. पहिलं काय सांगितलं योहान 15:10 मध्ये? तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. आत्ताच आपण वाचलं, तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. आणि योहान 15:9 मध्ये काय म्हणतो? जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. स्पष्टपणे आज्ञा दिलेली आहे. आज्ञा दिलेली आहे माझ्या आपल्याला. आम्हाला इन हिज प्रेझेन्स, परमेश्वराच्या प्रेझेन्स मध्ये, त्याच्या प्रेझेन्स मध्ये आम्हाला राहायचं आहे. आज देवाचा आत्मा आमच्याशी हेच बोलत आहे. प्रियांनो, मनुष्य हा सोशल प्राणी, सामाजिक प्राणी. त्याला एकटं राहायला आवडत नाही. देवाने त्याला तसंच बनवलेलं आहे. त्याला एकटं राहायला आवडत नाही. त्याला सतत कुणाच्या तरी सहवासात राहायला पाहिजे. त्याला कोणी ना कोणीतरी त्याच्या जवळ असलेलं पाहिजे असं. ज्या वेळेला कोणाच्या तरी जवळ तो राहतो त्यावेळेला त्याला आनंद मिळतो, त्याला सुख मिळतं. आणि परमेश्वराची देखील इच्छा नव्हती की मानवाने एकटं राहावं. आदामाला बनवल्यानंतर त्याने लगेच परमेश्वरानं आदामासाठी हवा तयार केली आणि म्हटलं, आज्ञा केली त्यांना, पल्लद्रुपा बहुगुणित्वा, म्हणजे पृथ्वी व्यापून टाका, बहुगुणित्वा, संख्या वाढवा. का? कारण हा मनुष्य परमेश्वराने बनवलेला सोशल प्राणी बनवलेला आहे, सामाजिक प्राणी बनवलेला. तो सगळ्यांमध्ये राहतो. त्याला आवडतं
इतरांमध्ये राहायला. लक्षात घ्या. आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात कोणीतरी आवडती व्यक्ती असते, त्या व्यक्तीच्या सहवासात राहायला आवडतं. कोणी ना कोणी अत्यंत आवडणारी व्यक्ती, त्या व्यक्तीचं उठणं बसणं वागणं, त्या व्यक्तीचं दिसणं, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तीचे चांगले गुण टॅलेंट हुशारी, त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीचं प्रेम करणं, त्या व्यक्तीची प्रसिद्धी, त्या व्यक्तीचं मोठेपणा, काही ना काहीतरी गोष्टी आम्हाला आवडत असतात आणि त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये आम्ही राहण्यासाठी धडपड करत असतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोण ना कोणतरी अशा व्यक्ती असतात, त्यांचा सहवास आम्हाला सुखद वाटतो आणि त्यानुसार आम्ही राहतो. आणि मानसशास्त्र सांगतो ज्या व्यक्तींच्या सहवासात आम्ही राहतो त्याच व्यक्तीचा इम्पॅक्ट आमच्यावर होतो, त्यांचाच प्रभाव आमच्यावर पडतो, आम्ही त्या व्यक्तीसारखे होतो. ज्या व्यक्तींची पुस्तकं वाचाल, ज्यांचे विचार सतत वाचत राहाल, त्या व्यक्तीसारखे आम्ही व्हायला लागतो. म्हणून व्यक्तिमत्व वाचायला लावले जातात, बायोग्राफी वाचायला लावली जाते. बरोबर आहे ना? की त्या व्यक्तीने स्वतःचं लिहिलेलं आत्मचरित्र किंवा दुसऱ्यांचं लिहिलेलं चरित्र हे आम्ही वाचण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्या व्यक्तीचे विचार आम्हाला कळावे, वर्तन आम्हाला कळावे आणि त्या व्यक्तीचा प्रभाव आमच्यावर व्हावा, आम्ही त्या व्यक्तीसारखे व्हावे. म्हणजे आम्हाला दुसऱ्या ज्या उत्तम आहेत, ज्या गोष्टीत आम्हाला इंटरेस्ट असतो, त्या व्यक्तींच्या सहवासामध्ये आम्ही वेळ घालवतो. आईच्या सहवासात लेकरून राहतं ते आईसारखं बनतं. बरोबर आहे? माझ्या प्रियांनो, इंडियात जन्मलेलं बाळ तिसऱ्या दिवशी उचलला आणि आफ्रिकेत नेऊन ठेवलं एक बाळ, आणि एक बाळ अमेरिकेत नेऊन ठेवलं, मग ते इंडियन लेकरासारखं राहणार नाही. ते आफ्रिकेत ठेवलेलं आफ्रिकन लेकरासारखंच होणार. त्याला ना मराठी ना हिंदुस्थानातल्या कोणत्या भाषा येणार नाही. ते अमेरिकेत ठेवलेलं असेल तर त्या लोकांचंच कल्चर ते शिकणार, त्या लोकांमध्येच तो राहणार, तिथलच्याच भाषा तो शिकणार, तिथलचंच वर्तन, तिथलचंच बिहेवियर तो ओळखणार देखील नाही इंडियाला. लक्षात घ्या, ज्या व्यक्तीच्या सहवासात राहिलो जातो ती व्यक्ती राहते, त्या व्यक्तीसारखीच ती बनते, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तीसारखी. आणि ज्या व्यक्तीचा प्रभाव तिच्यावर पडतो त्यांच्या सारखे ती बनते. म्हणून म्हणतो ना, मित्रांमध्ये राहतो ना, त्या सगळ्या मित्रांसारखाच वागायला लागला तो. अगं त्या मैत्रिणी संगती राहते ना, तिच्यासारखीच वागायला लागली. नवरा बायकोला म्हणतो राहते ना त्या शेजारची निसंगती, आणि तिच्याच गुण घेऊन आली. सारखी आईला फोन करते ना, आई सारखीच आहे, बापाकडच असते ही पोरगी. अहो तिच्यावर सगळा प्रभाव बापाचा आहे, त्याच्यासारखेच वागते. बघा चालती सेम बापासारखी, बघा बोलती सेम बापासारखी, म्हणतो की नाही आपण. हे असतच ऐकत आलेलं आहे. म्हणजे ज्या व्यक्तीच्या सहवासामध्ये आम्ही राहतो त्या व्यक्तीचा प्रभाव आमच्यावर पडतो. लक्षात घ्या, आदाम आणि हवेला परमेश्वरानं बनवलं आणि तो रोज सायंकाळी त्यांना भेटायला जात असे. काय गरज होती का? स्वतःच्या प्रतिरूपाचा बनवला. म्हणजे त्यांना स्वतःसारखा मानव बनवायचा होता, त्याने स्वतःच्या प्रतिरूपाचा बनवला स्वतःसारखा. त्याने स्वतः जसं प्रभुत्व आहे, स्वामित्व आहे, तसं त्याला पृथ्वीवर सगळे अधिकार दिले, स्वामित्व दिलं. आणि रोज सायंकाळी तो त्याला भेटावयास जात असतो. का? कारण परमेश्वरासारखं त्यानं व्हावं, परमेश्वराच्या सहवासात त्यानं वाढावं. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो. आणि म्हणून देवाची इच्छा आहे, ज्या मानवाला परमेश्वरानं निर्माण केलेलं आहे तो मानव पुत्र कन्या त्याच्यासारखे व्हावे. स्तोत्रसंहिता 91 मध्ये म्हटलेला आहे, जो परात्पराच्या गुप्त सळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. त्याची सावली त्याच्यावर, त्याच्यासारखा तो होईल. ज्या वेळेला तो परमेश्वराच्या सानिध्यात वेळ घालवेल त्यावेळेला तो त्याच्यासारखा होईल. आणि ज्या वेळेला तो त्याच्यासारखा होईल त्यावेळेला काय सांगितलेलं, त्याला ते 91 स्तोत्रामध्ये लिहिलेले सगळे आशीर्वाद प्राप्त होईल. तो अजगर नाग यांच्यावर पाय देऊन चालेल. त्याला मरी काही करू शकणार नाही, कोणते आजार काही करू शकणार नाही. त्याच्या उजव्या बाजू डाव्या बाजू शस्त्रावधी लक्षावधी पडलेले असतील तरी त्याला ती भिडणार नाही. लक्षात त्या सर्व संकटांवर मात करून तो उभा राहील. आणि परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव, प्रीतीचा अनुभव, तारणाचा अनुभव परमेश्वर सदैव त्याला देईल. सगळे आशीर्वाद 91 स्तोत्राचे त्याला प्राप्त होईल.
लक्षात घ्या, परमेश्वराला त्याच्या लेकरांना आशीर्वादित करायचं आहे, सगळे आशीर्वाद द्यायचे. म्हणून स्वतः सारखं त्याला बनवण्यासाठी त्या मुलाला, त्या मुलीला, त्या स्त्रीला, त्या पुरुषाला, त्या वृद्ध स्त्री पुरुषाला, सगळ्यांना परमेश्वराला स्वतः सारखं बनवायचं आहे. आणि म्हणून तो त्यांना सांगतो, तुम्हाला सांगतो, मला सांगतो की माझ्या सानिध्यात राहा, इन हिज प्रेझेन्स, त्याच्या सहवासामध्ये राहा. आता बायबल मध्ये कोणकोणते लोक त्याच्या सहवासात राहिलेले आहेत लक्षात घ्या. पूर्ण बायबल जर आपण बघितलं, सर्व बायबलच्या स्टोरी जर आपण बघितलं, तर ते पूर्ण स्टोरीचा जुना करार, नवा करार, त्याचा सगळा सार त्यानं निवडलेले लोक, अब्राहमाच्या द्वारे त्याने निवडलेले लोक, त्या लोकांचा नाश कसा करू होऊ दिला नाही, त्या लोकांसाठी कसे संदेश पाठवले, त्या लोकांना कसं त्याच्यातून बाहेर काढलं, पापातून कसं बाहेर काढलं, शत्रूपासून कसं सोडवलं, मग येशू ख्रिस्त कसा आला आणि त्यानं कसं आपलं तारणारा त्यानं स्वतःचं जीवन कसं लोकांसाठी दिलं, त्यानं कसे त्यांना त्यांचे रोग बरे केले, त्यांनी कसे चमत्कार केले, त्याचं तो शिष्यांमध्ये कसा चालला, त्याने मुलांवर लेकरांवर कसं प्रेम केलं, तो कसा वधस्तंभावर गेला, तो कसा तिसऱ्या दिवशी परत उठला, तो कसा परत आम्हाला घेण्यासाठी येणार आहे, त्यांनी कशी अभिवचनं दिलेले, त्याच्या शिष्यांवर कसा पवित्र आत्मा उतरून आला, शिष्य कशा आत्म्याने भेटले, कसं त्यांनी कार्य केलं, सगळं परमेश्वराचा मानवाशी असणारा संबंध, त्याच संदर्भात हे बायबल आहे. परमेश्वर आणि मानव, पुत्र आणि कन्या, याच्या व्यतिरिक्त काही नाही या बायबल मध्ये, फक्त तेच आहे आणि तेच सर्व काही आहे. जीवनाचं सगळं सत्य म्हणजे हे बायबल आहे, जीवनाचं सगळं ज्ञान म्हणजे हे बायबल आहे. घडलेलं, घडत असलेलं आणि घडणार सगळं ह्याच्यामध्ये, सगळी अभिवचना, सगळा उद्धार याच्यामध्ये जिवंत शब्द, येशू ख्रिस्त लिहिलेला शब्द बायबल आहे. आणि म्हणून ते वचन कार्य करणार आहे, जिवंत वचन आहे. आणि या बायबल मध्ये आपल्याला जेवढी उदाहरणं आहेत ती सगळी मानवाचा परमेश्वरासाठी असणारा संबंध, त्याच्या सानिध्यात कसे त्यांनी लोक घेतले आणि सानिध्यातून बाहेर गेलेले कसे नाश पावले आणि सानिध्यात आणलेले लोक त्यांचा कसा उद्धार केला, त्यांना कसं शेवटापर्यंत पुढे नेलं आणि त्यांचा उद्धार कसा शेवटपर्यंत केला, त्यांच्या लेकरांच्या लेकरांच्या लेकरांचा उद्धार कसा केला आणि कशी त्याने आपल्या लेकरांच्या मुखामध्ये, त्या लेकरांच्या लेकरांच्या मुखामध्ये त्याची अभिवचनं टाकली. यिर्मया 31-33 मध्ये वचन दिलेलं आहे की मी तुझ्या मुखामध्ये आपली वचनं टाकेल आणि मी तुझ्या अंतःकरणात माझे नियमशास्त्र लिहीन, मी तुझा देव होईल आणि तुम्ही माझे लोक व्हाल. त्यानं त्याचा हा करार, त्यानं 8वा करार केला, तो त्यांनी त्याच्या रक्ताने सील केला. माझ्या प्रियानो, हा 8वा करार आम्हाला इब्री करारपत्राच्या 8व्या अध्याय आणि 10व्या अध्यायात आढळतो. एजेकिएल 36 मध्ये तो आढळून येतो. अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला यिर्मयामध्ये देखील. हा करार करणार, मानवाशी करार करणारा देव. का करार केला त्यांनी? माझ्या सानिध्यात राहा आणि माझ्या सारखं व्हा. आपण उदाहरण बघणार आहोत. मोशे, काय सुंदर देवाधिदेव परमेश्वर, जगाचा निर्माण करता, सगळ्याला लाखो गॅलक्सीने युनिवर्स बनवणारा तो परमेश्वर आणि तो देव मला खुद्द म्हणतो तू माझ्या सारखं हो, परात सारखं हो म्हणतोय. परात्पर हो नाही, लुसिफरने परात्पर होण्याचा प्रयत्न केला, परमेश्वर होण्याचा प्रयत्न केला. ते पाप आहे. परात्परासारखं त्याचे लेकर, आईबापांची लेकर कशी असतात? आईबापांसारखी असतात. ते आईबाप असतात का? ते कधीच आईबाप होऊ शकत नाही. आम्ही देव कधीच होऊ शकत नाही. देवासारखे व्हावे अशी देवाची इच्छा आहे. मोशेचं उदाहरण आपण पाहणार आहोत. निर्गमनाचा 33वा अध्याय 11वा वचन फास्ट घेते मी. मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे. मित्राशी बोलावे तसा परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत होता. पर्वतावर परमेश्वराने त्याला नियमशास्त्र दिले, परमेश्वराने त्याला आज्ञा दिल्यात. परमेश्वर त्याच्या लोकांना दास्यातून बाहेर काढण्यासाठी मोशेचा परमेश्वराने उपयोग केला. परमेश्वर त्याच्याशी तोंडे तोंड बोलत होता. आज्ञा देत असताना 40 दिवस 40 रात्र परमेश्वराच्या सानिध्यात तो पर्वतावर राहिला. त्याच्यावर परमेश्वराचं तेज उतरून आलं. ज्या वेळेला मोशे परमेश्वराच्या सानिध्यात राहील त्या वेळेला त्याच्यावर बायबल सांगतं परमेश्वराचं तेज त्याच्या मुखावर येत असे आणि त्याच्या मुखावर जे तेज येत असे ते पाहून लोक घाबरत असे मोशेच्या जवळ जायला. वाव, काय सुंदर!
परमेश्वराच्या सानिध्यात आम्ही राहतो त्यावेळेला त्याचं तेज आमच्यावर उतरून येतं. सैतान घाबरतो. माझ्या प्रियांनो, लक्षात घ्या, कोणती व्यक्ती ज्या वेळेला परमेश्वराच्या सानिध्यात वेळ घालवते त्यावेळेला देवाचं तेज त्या व्यक्तीवर उतरून येतं आणि ती व्यक्ती परमेश्वरासारखी व्हायला लागते. पुढचं उदाहरण आपण पाहणार आहोत. खूप थोडक्यात उदाहरण देत आहेत मी. दाविदाचं उदाहरण आपण पाहणार आहोत. दावीद, मॅन ऑफ गॉड्स ओन हार्ट, परमेश्वराच्या मनाजोगा व्यक्ती. माझ्या प्रियानं, परमेश्वराच्या मनाजोगा, परमेश्वराला आवडणारा. आणि हा आवडणारा अनेक पातकात पडला तरी देखील परमेश्वराच्या मनाजोगा होता, कारण तो सदैव परमेश्वरामध्ये राहत होता. स्तवनाच्या द्वारे सदैव परमेश्वराचं स्तवन करत होता. परमेश्वराला जाणून घेत होता त्याच्या संगती राहून, आणि जाणून घेतल्यानंतर तो कसा आहे हे डिक्लेअर करत होता स्तोत्रांच्या द्वारे. आणि म्हणून त्याचं डिक्लेरेशन होतं, कन्फेशन होतं, साक्ष होती, म्हणजे ते स्तोत्र आहेत. त्याच्याद्वारे प्रॉफेसी देखील झालेली आहे त्याच्या स्तोत्रांच्या मध्ये, कारण तो परमेश्वराच्या सदैव सानिध्यात राहत होता. म्हणून तो प्रॉफेट देखील होता. फक्त तो राजाच नव्हता, फक्त वर्षभरच नव्हता. लक्षात घ्या, परमेश्वराचे सगळे ऍट्रिब्यूट्स त्याच्यामध्ये होते. आपण पुढचं बघणार आहोत. योहान, शुभवर्तमान लिहिणारा योहान. योहानाला परमेश्वराच्या येशू ख्रिस्ताच्या उराशी टेकणारा शिष्य म्हटलं. आणि म्हणून त्यानं मरताना योहानाला म्हटलं, पहा ही तुझी आई. स्वतःच्या आईची जबाबदारी जी त्याची स्वतःची, ती जबाबदारी त्यानं योहानावर दिली. एवढा विश्वास त्याचा योहानावर होता. का? कारण योहान त्याच्या उराशी टेकलेला असायचा, त्याच्या सानिध्यात असायचा. आणि त्याचा परिणाम काय झाला? सदैव परमेश्वराच्या सानिध्यात असल्याचा. स्वतःच्या आईची जबाबदारी, स्वतःची जी जबाबदारी त्यानं त्याच्यावर दिली. दुसरी गोष्ट, त्यानं शुभवर्तमान योहान लिहिलं. योहान शुभवर्तमान, माझ्या प्रियानं, त्याच्यामध्ये सगळी थिओलॉजी दिलेली आहे. डीप परमेश्वराबद्दलचं सत्य पूर्ण जगासाठी लिहिलेलं शुभवर्तमान म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्याने योहानाचे पहिले पत्र, योहानाचे दुसरे पत्र, योहानाचे तिसरे पत्र लिहिले. आणि हे तिन्ही पत्र थिओलॉजी सांगणारे तर आहेच आहे, परंतु देवाचा न्याय सांगणारे पण आहेत. आणि देवाचं पुढे कार्य काय होईल हे प्रगतीकरण देणारं पण आहे. गूढ गोष्टी या तिन्ही पत्रांमध्ये दिलेल्या आहेत. शेवटचं पाचवं म्हणजे त्यानं प्रगतीकरणाचं पुस्तक लिहिलं पातपेटामध्ये. माझ्या प्रियानं योहानाने की परमेश्वर पुढे काय करणार आहे पृथ्वीसाठी, राष्ट्रांसाठी, लोकांसाठी, मंडळांसाठी. देव काय करणार आहे त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी. आणि स्वर्गीय राज्य कसं असेल, न्यायाचा दिवस कसा असेल, दुर्जनाचा कसा नाश होईल, सगळं सैतानाचा कसा नाश होईल, सगळ्या गोष्टींचं रिव्हलेशन त्याला प्राप्त झालं. का? देवाच्या सानिध्यात राहिल्यामुळं, परमेश्वराच्या प्रेझेन्स मध्ये तो राहिला, त्याच्या उराशी टेकला. लक्षात घ्या माझ्या प्रियानो, जन्माने आम्ही सगळ्या गोष्टी प्राप्त करून येत नाही. ज्या वेळेला आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात स्वतःच्या इच्छेने राहतो, देवाने आम्हाला आमची स्वतःची इच्छा दिलेली, त्याने आम्हाला गुलाम बनवलेलं नाही. म्हणून आपल्याला लेकरं म्हटलेलं आहे. लेकरं आई वडिलांचे गुलाम नसतात. आई वडिलांनी लेकरांना स्वतःची स्वतंत्र इच्छा असते, त्यांना हवं ते नंतर ते करू शकतात पूर्ण वयात आल्यानंतर. लक्षात घ्या, कारण ती लेकरं आहेत. परमेश्वराने आम्हाला लेकरूपणाचा अधिकार दिला, दास नाही. गुलाम हा कसा मालक सांगेल, मास्टर सांगेल तसा वागतो. आम्हाला दासाचं हार्ट दिलेलं आहे. लक्षात घ्या, दासपणाचं हार्ट म्हणजे सेवकाचं अंतकरण दिलेलं सेवकाई करण्यासाठी. आम्ही त्याचे सेवक, त्याचं कार्य करण्यासाठी. जसा तो सेवक झाला आणि त्याने शिष्यांचे पाय धुतले, तसं आम्हाला सेवक त्याने केलं. जसं त्याने चमत्कार केले, रोग्यांना बरं केलं, सेवक केलं. मार्क सांगतोय, दाखवतोय मार्क मध्ये शुभवर्तमानात सगळं सेवकाईचे काम त्याने केलं. तसं आम्हाला सेवकाचा हात, दासपणाचा आत्मा दिलेला आहे. परंतु आम्ही लेकरू आहोत, त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. ते अधिकार आम्हाला दिलेले आहे. आम्हाला मोकळीता दिलेली आहे, स्वतःची इच्छा दिलेली आहे. माझ्या प्रियांनो, लक्षात घ्या,
स्वतःची इच्छा दिलेली आहे. मग त्या इच्छेनुसार मी माझ्या पित्याच्या जवळ, माझ्या स्वर्गीय बापाच्या जवळ, माझ्या परमेश्वरामध्ये राहण्यासाठी धडपडते का? माझा जीव त्याच्यासाठी लुलकतो का? जशी हरणी पाण्याच्या प्रमाणे. माझ्या प्रियांनो, आम्ही परमेश्वराच्या सहवासासाठी व्याकुळ झालं पाहिजे जसा योहान होता. आणि म्हणून त्याला सगळं रेव्हलेशन, सगळं प्रकटीकरण, परमेश्वराचं दैवत्वाचं सामर्थ्य, उलगाडा सगळं काही त्याला देण्यात आलेलं होतं. आपण पुढचं बघणार आहोत. पेत्र, जीसस इज द सन ऑफ गॉड, हे डिक्लेरेशन, हे कन्फेशन त्यानं केलं, कबुली दिली, येशू हा देवाचा पुत्र आहे, ही कबुली दिली. आणि त्या कबुलीवर परमेश्वराने आपली मंडळी स्थापन केली. म्हटलंय खडकावर, या खडकावर, केफावर म्हणजे पेत्रावर मी आपली मंडळी स्थापन करेन. म्हणजे त्यानं जे कन्फेशन केलं, जो विश्वास व्यक्त केला, जीसस इज द सन ऑफ गॉड, तो देवाचा पुत्र आहे, हा विश्वास, याची कबुली दिली. त्या विश्वासावर मंडळीची स्थापना करण्यात आली. आणि आपण बघितलं प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय, याच्यामध्ये तो बोलला, त्यानं भाषण दिलं पवित्र आत्मा उतरून आल्यानंतर. आणि 3000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला आणि ते परमेश्वराच्या राज्यात प्रथमच आले. येशू ख्रिस्ताच्या राज्यात त्यांनी येशू ख्रिस्ताचा तारणार्थ म्हणून त्यांनी पहिल्या मंडळीची स्थापना झाली. लक्षात घ्या, का? तो परमेश्वराच्या सहवासात राहत होता. होशया संदेष्टा परमेश्वराच्या सांगण्यावरून रेषेसाठी त्याने लग्न केलं. स्वतःचं अस्तित्व विसरला, बदनामी, अवहेलना, वाईट बोलणं, कोणत्या गोष्टीला त्याला जुमानलं नाही. जे देव सांगल तेच तो करत होता. आणि म्हणून तो परमेश्वराचा मोठी झाला. पुढचं म्हणजे हन्ना परमेश्वराच्या प्रेझेन्स मध्ये रडली, मनुष्याच्या प्रेझेन्स मध्ये नवऱ्याकडे कुणाकडे जाऊन ती रडली नाही, त्याच्या प्रेझेन्स मध्ये ती राहिली. आणि परमेश्वराने तिला शमूएल दिला, ज्यानं परमेश्वरापासून आलेला राजा आणि मनुष्यापासून आलेला राजा म्हणजे शाऊल आणि दावीद, दोघांचा अभिषेक त्यानं केला. आणि इस्रायल लोकांना 40 वर्ष चालवलं परमेश्वराने. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, एलिया परमेश्वराच्या हुजरात असे. वाव, किती सुंदर. परमेश्वर म्हणतो, स्वतः देवाचा आत्मा सांगतो की एलिया हा परमेश्वराच्या हुजरात असे, सदैव त्याच्या सानिध्यात असते. म्हणून इजबेल आणि आहाब सगळ्या संदेष्टांचा नाश कराव्यास लागले. यानं बाल संदेष्टांचा 400 बाल संदेष्टांचा नाश केला. आणि परमेश्वराचं सामर्थ्य, अग्नीचं सामर्थ्य भिजलेल्या वेदीवर त्यानं ओढून आणलं. कारण परमेश्वर अशक्य गोष्ट सगळ्यांच्या समोर त्याने सिद्ध करून दाखवली. आणि तो परात्पर यावे हाच परमेश्वर आहे, हे त्याने सिद्ध केलं. परमेश्वराच्या सहवासात प्रेझेन्स मध्ये तो राहत होता. अब्राहाम देवाचा मित्र म्हटला गेला. उठ, दूर देशातून बाहेर सोड बापाचं घर. आणि त्याने आज्ञा पाळली. बाप त्याला किती प्रिय असतील, नातेवाईक, बहीण भावंड सगळे त्याला किती प्रिय असतील, परंतु देवाने आज्ञा केली, प्रश्न विचारला नाही. आणि विश्वासानं तो वचनदत्त देशाकडे निघाला. माझ्या प्रियानं, विश्वासाचा पिता ज्याला म्हटलं जातं, परमेश्वराचा मित्र त्याला म्हटलं जातं. यशायाचा 41 अध्याय 8व्या वचनात, माझ्या सेवका इस्रायला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राहम याच्या संतानावा. काय सुंदर. जगाचा निर्माण करता परमेश्वर तो अब्राहमाला म्हणतो माझा मित्र. आणि त्याची स्पिरिच्युअल संतान आपण पुत्र आणि कन्या आहोत. त्याचे मित्र आपण बनतो. त्याच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर अब्राहमाला दिलेलं अभिवचन त्यानं पूर्ण केलं, पूर्ण करत आहोत आणि करणार आहे पुढे देखील. लक्षात द्या, इस्रायल आपण पाहतो, इस्रायलचं उदाहरण, आणि स्पिरिच्युअल इस्रायल आपण आपलं उदाहरण आपण पाहत आहोत. हनोक देवाच्या संगती चालत असे. आधांतरी त्याला उचलून घेण्यात आलं आणि तो देवाला संतोषित असे. आणि देवाला विश्वासाशिवाय संतोष कोणीच देऊ शकत नाही असं देवाचं वचन सांगतंय. आणि तो विश्वास परमेश्वरावर ठेवत होता, कारण तो परमेश्वराच्या सहवासात राहत होता, परमेश्वराच्या संगती तो चालत होता. आणि म्हणून त्याला अधांतरी नेण्यात आलं. इर्मया स्वतःचं अस्तित्व विसरून गेलेला होता. जो म्हटला होता मी छोटा लहान आहे, तोच परमेश्वराच्या सेवेत राहायला लागला. राष्ट्राचं, इस्रायलचं, त्याचा
पाडावाचं आणि त्यांच्या उद्धाराचं अभिवचन सगळं प्रकटीकरण परमेश्वराने इर्मायाला दिलं. माझ्या प्रियांनो, ही उदाहरणं आपण खूप थोडकी उदाहरणं पाहिली जी आपल्याला परिचित आहेत. तीच फक्त परत उलगडून मी तुम्हाला सांगितले, जी आपली नेहमीचीच आहे, आपल्याला माहितच आहे. तीच उदाहरणं वेगळी नाही सांगितली जास्त. आपल्याला का सांगतोय परमेश्वर त्याच्या सानिध्यात राहण्यासाठी? का सांगतो परमेश्वर माझ्या प्रेझेन्स मध्ये तुम्ही राहा? सगळ्यात पहिलं परमेश्वराची आज्ञा आहे. सगळ्यात पहिलं परमेश्वराची आज्ञा आहे. अनुवाद्याचा 6वा अध्याय 5 ते 6. तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीनं प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयामध्ये साठव. आणि प्रीती करायची आहे म्हटलं त्या व्यक्तीसाठी आपण एक जीव होतो, त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये आपण राहतो. ही देवानं दिलेली आज्ञा आहे. आणि आज्ञा पालन न करणं, मग अशीच मी म्हटलं, ते पाप आहे. आणि देव आज्ञा करतो त्याच्यावर प्रेम कर. देव आज्ञा करतो पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने त्याच्यावर प्रेम कर. प्रेम कर म्हणजे कंटिन्युअसली त्याच्या संगती जोडलेलं राहा, कंटिन्युअसली त्याच्या संगती एक जीव झालेलं, ट्यून झालेलं राहा. फक्त रविवारच्या दिवशी नाही, फक्त शुक्रवारी प्रार्थनेच्या उपासाच्या दिवशी नाही, तर सतत आणि सतत. म्हणून आमच्या लेकरांना आम्ही सकाळी जर चर्च संडे स्कूल घेत आहे तर आम्ही आमच्या लेकरांना शिकवलं पाहिजे हात धरून, मी तुझ्या संगती लवकर येतोय बघ 1 तास आधी, आणि मी तुला घेऊन चर्च मध्ये येतोय, मी तुझ्या संगती बसतोय बघ. चल देवाच्या प्रेझेन्स मध्ये राहा. खूप मोठा आनंद आहे, कारण त्याच्यामुळे माझं जीवन घडतंय. माझ्या प्रियांनो, आम्ही परमेश्वराच्या प्रेझेन्स मध्ये आम्ही राहतो. विशेषतः पुरुषांनी लक्षात घ्या, स्वामित्व तुम्हाला दिलेलं आहे परमेश्वराने. किती स्त्री शिकली, किती मोठी झाली, तरी स्वामित्व पुरुषाचं कदापि विसरू नका. म्हणून त्यानं तिला पायाजवळ ठेवून चेकरवायचं नाही, हेल्पर म्हणून दिलेली आहे. लक्षात घ्या. देवाचं वचन सांगतो, मी नाही सांगतो. माझ्या मनाचे कोणताही विचार नाही आहे, कारण आपणच प्रार्थना केलेली आहे, कोणी व्यक्ती आमच्याशी बोलू देऊ नकोस, तर देवाचा आत्मा आमच्याशी बोलू दे. माझ्या प्रियांनो, देवाची आज्ञा आहे आम्ही त्याच्या प्रेझेन्स मध्ये राहावं. दुसरी गोष्ट, परमेश्वराला मानवाशी मैत्रीचे संबंध आवडतात. आम्हाला का सोशल बनवलंय, आणि त्यालाच आवडतं मानवासाठी राहायला, परमेश्वरालाच आवडतं, त्याचीच आवड आहे, त्याचाच गुण आहे, आणि तो गुण त्याने आमच्यामध्ये घातलाय. म्हणून आम्हाला एकटं राहायला नाही आवडत. त्याला आवडतं की त्या मानवाने त्याच्या संगती राहावं. सगळं बायबल आपण पाहतो तर सगळं मानवामध्ये, पुत्र आणि कन्यांमध्ये परमेश्वर त्यांच्यासाठी कसा जोडलेला, त्यांच्यासाठी कसं कार्य करतो, सगळं काही घडतं, घडविलं गेलं आणि घडणार आहे. सगळं मानव, पुत्र आणि कन्यांसाठीच आहे. देवदूत देखील मानव, पुत्र, कन्यांसाठीच आहे. सगळं काही साथ मानवाने, पुत्र करण्यासाठीच आहे, आपल्यासाठी आहे. वा, किती आनंदाची गोष्ट. विचार करा, दावीद त्याच्या मनाजोगा होता, अब्राहम त्याचा मित्र होता, एलिया त्याच्या हुजरास राहणारा होता, मोशे त्याच्याशी तोंडे तोंड बोलत होता, 12 शिष्य घेऊन येशू ख्रिस्त फिरत होता आणि कार्य करत होता. एकटा नाही, सोशल होता तो. लक्षात घ्या, मैत्री, जिव्हाळा, नाते संबंध, जवळी, सगळं परमेश्वराला आवडतं. वाह, सगळं त्याला आवडतं. ते ऍट्रिब्यूट्स, ते गुण त्याने आमच्यामध्ये घातलेले आहे. सफरण्याचा 3रा अध्याय 17वे वचन. सफरण्याचा 3रा अध्याय 17वे वचन. परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे, तुझ्यामध्ये आहे, तुझ्या ठाई आहे. तो तुझ्या विषयी आनंद उत्सव करेल. अरे देवादी देव परमेश्वर, राजादी राज तुझ्या संबंधाने आनंद करेल. वाह, किती मोठेपणा तुम्हाला. कोणते राजकारणी लोक, कोणते नेते लोक पायाखाली जरी तुम्ही त्यांच्या बसला आणि त्यांच्या सगळ्या हमाल्या केल्या, तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी तुम्ही काही वाटेल ते केलं, तरी देखील ते तुम्हाला एवढं स्थान देणार नाही. जगातली कोणतीच व्यक्ती देणार नाही, कोणीच नाही देणार. तो म्हणतो, तुझा विषयी मी आनंदोत्सव करील, त्याचे प्रेम स्थिर राहील आणि तुझ्या विषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल. तुमच्या नवऱ्याचा आवाज छान आहे, त्याला गायला लावा तुमच्यासाठी. आज एकदा गाईल, दुसऱ्यांदा गाईल, तिसऱ्यांदा गाईल,
10 वेळेला गाईल, 100 वेळेला गाईल. नंतर म्हणाल, ए ग बस, मला काय तेच काम आहे का? बायकोला नवरा म्हटला, का आवाज खूप गोड आहे, तुझ्या आवाजासाठीच तर लग्न केलं. काय मधुर आवाज आहे. गाग माझ्यासाठी हे गाणं, गाग माझ्यासाठी ते गाणं. गाईल गाईल. आणि नंतर म्हणाल, भाकरी कोण थापणार, मटणाची कढी कोण करणार, भांडे कोण घासणार, तुमची आई मदत करणार नाही, मी तुमच्यासाठी गाणं गात बसू का? आणि काम कोण करणार? कोणी तुमच्यासाठी गाणं जास्त काळ म्हणणार. परंतु जिवंत देव राजाधिराज तो तुम्हाला तुझं विषयी त्याला उल्हास वाटून तो करेल, तुझ्या विषयी तो आनंद करून तो काढील. एवढं अभिवचन दिलंय माझ्या प्रियाने, बायबल मध्ये सांगितलेलं. आणि गणना 23 मध्ये तो म्हणतो की मी मनुष्य नाही की खोटं बोलावं, मी जे बोलतो ते पूर्ण करतो. आणि हे देवाचं वचन आहे. आणि किती मोठं गांभीर्यानं परमेश्वरानं वचन दिलं, सत्य वचन तो सांगतो. कोणीच व्यक्ती जगाची आमच्याबद्दल हे बोलणार नाही. देवाचा आत्मा परमेश्वर, परात्पर परमेश्वर आमच्याबद्दल म्हणतोय. इतकं प्रेम तो आमच्यावर करतो. म्हणून त्याने आपला एक पुत्र आमच्यासाठी, आमच्या प्रत्येक भावना तो जातो. देवादी देव माझ्यासाठी गाईल, मी परमेश्वरासाठी गाईल, मी स्तवन करेन, पण माझा देव देखील माझ्यासाठी होय. माझ्या प्रिया, यशा 62 मध्ये पण सांगितलं, तुझा देव तुला पाहून उल्हास, तुझा देव तुला पाहून उल्हास पावतो. पावला होता नाही, पावेल नाही, उल्हास पावतो. म्हणजे कायम, प्रत्येक क्षणाला, मरेपर्यंत, मेल्यानंतर स्वर्गात कायम. त्याला अंतच नाही. एकदा त्याला स्वीकारलं, सार्वकालिक जीवन सुरू झालंय, त्याचं राज्य सुरू झालंय आमच्या जीवनात. आणि तो आनंद, तो त्याचा संबंध आणि त्याचं आमच्या संधी असणारं नातं सुरू झालेलं आहे. ते कायम, ते कधीच थांबणार नाही, कधीच नाही. नीतिसूत्र 2:16, माझा वल्लभ माझा आहे आणि मी माझ्या वल्लभाची आहे. माझा वल्लभ माझा आहे आणि मी माझ्या वल्लभाची आहे. तो आपला तो आपला कळप भुईकमळात जाईत आहे. पुढचं इर्मयाचा 31वा अध्याय 3रं वचन खूप सुंदर आहे प्रियानं. इर्मयाचा 31वा अध्याय 3रं वचन. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो मला म्हणाला, मी सार्वकालिक म्हणजे कायम, शेवटपर्यंत कधीच संपणार नाही. सार्वकालिक प्रेमवृत्तीनं तुझवर प्रेम करीत आलो आहे. प्रेमवृत्तीनं, लक्षात घ्या, प्रेमवृत्ती, प्रेमाची वृत्ती म्हणजे प्रत्येक क्षणाला तो प्रेमाची वृत्ती आमच्यासाठी करतो. प्रत्येक त्याचं गोष्ट आमच्यासाठी त्याचं प्रेम दर्शवतो. प्रत्येक गोष्ट. प्रेम असणारीच व्यक्ती काळजी घेते. प्रेम असणारी व्यक्ती आपल्यासाठी सर्व काही गोष्टी करते. प्रेम नसेल ती व्यक्ती आपल्यासाठी काही करत नाही. हे लक्षात घ्या. म्हणून बायको नवऱ्याला म्हणते, अहो तुमचं माझ्यावर प्रेम असेल ना तर दारू सोडा, तुमच्या माझ्यावर प्रेम असेल ना तर तंबाखू सोडा. बरोबर आहे ना? तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर चर्च मध्ये या स्तवनात वेळ घालवा. कारण प्रेम असेल तरच व्यक्ती त्याग करते. प्रेम असेल तरच वाटेल ते करायला तयार होतो. आणि हा परमेश्वर आमच्यासाठी येशू ख्रिस्त या यावे हा आमच्यावर सदैव प्रेम करतो. मी सार्वकालिक, सदैव टिकणाऱ्या सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझ्या प्रेम करीत आलो. म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केलं आहे. म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केलं. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, तो परमेश्वर मैत्री, प्रेम आपल्या संगती ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्याला त्याच्या प्रेझेन्स मध्ये राहायला सांगतो. पुढचं म्हणजे परमेश्वराने निवडलेले आपल्याला, आपण नाही निवडले. आईच्या गर्भाच्यात असताना मी तुला निवडलं. यशा 44 मध्ये सांगितलं, तुम्हाला ओळखत नव्हता, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली. माझ्या प्रियांनो, परमेश्वरानं आम्हाला बोलवलं. त्यानं आईच्या गर्भाशयामध्ये आमची घडण केली आणि त्यानं आम्हाला त्याच्या कार्यासाठी निवडलेलं आहे.
यशायाचा 45वा अध्याय 4:5 मध्ये परमेश्वर सांगतो की मी तुला बोलविले, मी तुला हाक मारली, तुम्हाला ओळखीत नसताना मी तुला नाव घेऊन बोलवले. इर्माया 1:8 मध्ये म्हटलंय, आईच्या गर्भाशयात असताना मी तुझी घडण केली, आईच्या गर्भाशयात असताना मी तुझी घडण केली, मी तुला निवडलेलं आहे आणि मी राष्ट्रासाठी तुझी निर्मिती केली, असं इर्मायाला तो म्हणतो. आणि तो प्रत्येकाला आम्हाला तेच म्हणतो आहे. मत्तयाचा 10वा अध्याय 3 वचन, तुझ्या डोक्यावरचे केस देखील त्यानं मोजले आहे, तुझ्या डोक्यावरचे केस देखील त्याने मोजले आहे. माझ्या प्रियांनो, काय प्रेम करतो परमेश्वर. इर्मिया 33:3 मध्ये म्हटलंय, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, तुला ठाऊक नाही अशा गहन मोठ्या गोष्टी मी तुला सांगेन. अरे तुमची बायको तुमचा नवरा मोबाईल लपून ठेवेल, आई वडील मोबाईल लपून ठेवेल, तुमची लेकरं मोबाईलला पासवर्ड लावतील, का लावतील, तुम्हाला त्या गोष्टी नाही कळल्या पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे, पटतंय ना. कुठे गेलं ते प्रेम, कुठे गेलं ते सगळ्या गोष्टी रिव्हील करून सांगणं, एक जीव होणं, पती पत्नीचं ते एक जीव राहणं, ते नातं. आणि हा देव परमेश्वर ज्याने आम्हाला निर्माण केलं, हा याह्वे येशू ख्रिस्त म्हणतो, स्पष्ट सांगतो, मला हाक मार मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाही अशा मोठ्या व गहन गोष्टी मी तुला सांग. आणि एजेकिएल मध्ये पण 22 मध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वर आपल्या दासाला सांगितल्याशिवाय कोणत्याच गोष्टी करत नाही. तुला काय सांगायचं, तुला डोकं आहे, तुला काही सगळं सांगत बसायचं का. आई तुला कळत नाही, तुला काय माहिती, तुला काही सगळं सांगायचं का. तुझं तर काहीतरी, तुला तर काय कळतं, सगळं तुला सांगत बसू का. बाबा तुम्हाला आता कळत नाही, आता तुम्ही वयस्कर झाले, बसा, तुम्हाला माहिती नाही. तो परमेश्वर त्याच्या सगळ्या गहन गोष्टींचा उलगडा करून त्याच्या लेकरांना सर्व तो काय करणार. अब्राहमाला लोटाचं जाऊन सदोम गमोराचा नाश करायचा होता, त्याला तो म्हटलं माझ्या दासापासून मी हे लपून ठेवू का, मी त्याला हे सगळं सांगेल मग मी पुढे जाऊ. काय प्रेम आहे, विचार करा माझ्या प्रियांनो, काय ती प्रीती आहे. अगाध अगाध तुझी प्रीती, अगाध वाचताना माहिती असेल ते गाणं. परमेश्वर पुढचं म्हणजे परमेश्वर तयार करतो त्याच्या कार्यासाठी, म्हणून तो आम्हाला त्याच्या सानिध्यात राहायला सांगतो. तो तयार करतो त्याच्या कार्यासाठी. तुम्हाला मेंढरा आणायची आहे ना, तुम्हाला मिनिस्ट्री दिलेली आहे ना, तुमचं कार्य दिलेलं आहे ना, तुम्ही प्रिस्टहूड आहात ना, तुम्हाला कार्य दिले, याजकगण आहात, तुम्हाला कार्य दिलेलं आहे जाऊन मेंढरा आणण्याचं आणि त्याच्यासाठी तयार करायचंय परमेश्वराने. तो आम्हाला त्याच्या सानिध्यात ठेवतो, जेणेकरून आमच्यातलं जे काही वाईट आहे ते सगळं जळून भस्म व्हावं, कारण तो कन्झ्युमिंग फायर आहे, भस्म करणारा अग्नी आहे. त्याच्या सानिध्यात तो आमच्यातले दोष हळू 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 सगळे काढून टाकतो. आम्हाला खूप त्रास होतो, अरे हे सोडावं लागलं, अरे ते सोडावं लागलं, अरे काय हे पण गेलं माझ्या हातातलं. अरे ते सगळं तुझ्यासाठी वाईट होतं, जे तुला आवडत होतं, ज्याच्याने तुला सुख मिळत होतं, ज्याच्याने तुला चांगलं मिळत होतं, ते तुझ्या आजार कॅन्सर आणणारं होतं, वाईट गोष्टी तुझं जीवन उद्ध्वस्त करणारं होतं. देव त्याच्या कार्यासाठी तुला तयार करत आहे. तो भस्म करणारा अग्नी आहे. माझ्या प्रियानो, ज्या वेळेला त्याच्या सानिध्यात राहतो त्यावेळेला त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या स्तवनाच्या द्वारे आमच्यातलं सर्व त्याला न आवडणार सगळं त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे जाळून भस्म होत. अरे देवाचं कार्य करतो, पण अजून पण तंबाखू आहे, अजून पण सिगरेट आहे, अजून पण पितोय. हो, देव त्याला बघतो आणि परमेश्वर पाप्यांवर प्रेम करतो, पापाचा तिरस्कार करतो. त्याच्यातून तो परमेश्वर त्याला बाहेर काढेलच काढेल, कारण त्याच्यामध्ये परमेश्वर आहे.
तिच्यामध्ये परमेश्वर राहतो. तिला परमेश्वर पापातून काढेलच काढेल, कारण तिने तारणाऱ्या देवाला, येशू ख्रिस्ताला आपला तारणारा देव म्हणून स्वीकारतो. तो कन्झ्युमिंग करणारा फायर आहे. आणि म्हणून म्हणतो माझ्या सानिध्यात राहा. त्याच्या सानिध्यात राहिल्यानंतर त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, त्याच्या लोकांच्या द्वारे तो आमच्यातून त्याला न आवडणाऱ्या गोष्टीचा त्याला तिटकारा आहे. ती प्रत्येक गोष्ट तो आमच्या जीवनातून काढून पुढचं आहे. तो जसा आहे तसा तो आम्हाला बनवतो. म्हणून तो म्हणतो माझ्या सानिध्यात जसा तो आहे, त्याच्या प्रतिरूपाचा त्याने बनवला, त्याचं स्वामित्व आम्हाला दिलं आणि तो जसा आहे तसा आम्हाला बनवलं. आदामाने हवेनं काय केलं? ते कुणाच्या सानिध्यात राहिले? थोडा वेळ का होईना सैतानाच्या सानिध्यात राहिले आणि सैतानासारखे लबाड त्यांनी केली, आज्ञा त्यांनी मोडली आणि ते देवापासून दूर गेले. परत परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र देऊन त्यांना त्या पापापासून बाहेर काढलं आणि तो त्यांच्यामध्ये आणि तो आमच्यामध्ये आणि आम्हाला त्याच्यामध्ये त्याने ठेवलं. जो तो येशू ख्रिस्तावर विश्वास केला त्याला तारण प्राप्त होईल आणि परमेश्वरासाठी पित्यासाठी त्याचा संबंध परत जोडला जाईल आणि आबा बाबा म्हणण्याचा आपल्याला अधिकार परत प्राप्त होतो. येशू ख्रिस्ताची धार्मिकता आम्हाला प्राप्त होते आणि आम्ही येशू ख्रिस्तात राहतो. येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे. त्याच्या सारखं तो आम्हाला बरोबर. ज्या वेळेला तो आमच्या अंतःकरणात येतो त्यावेळेला आम्ही त्याच्या सारखे होतो. माझ्या प्रियानं त्याचे सगळे ऍट्रिब्यूट सहित, त्याच्या सगळ्या स्वभावांसहित तो आमच्यामध्ये राहतो. माझ्या प्रियानं तो जेव्हा राफा आहे, आरोग्य देणारा देणार, तो जेव्हा सॅडिकोनी आहे, धार्मिकता आहे, तो जेव्हा अल शदाय आहे, पुरवठा मंत्री आहे, सर्व सामर्थ्यशाली देव आहे, अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. असं होत नाही. तिच्यामध्ये लिव्हिंग करणारा येशू ख्रिस्त राहतो, त्याच्यामध्ये संपत्ती देणारा, प्रॉस्पेरिटी देणारा जेव्हा जायरा राहतो. नाही 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 नाही, परमेश्वराचे सगळे ऍट्रिब्यूट्स नुसार त्याची वेगवेगळे आपण नावं घेतो. त्याचे सगळे ऍट्रिब्यूट्स, त्याच्या नावानुसार असणारे सगळे ऍट्रिब्यूट्स, त्याचे गुणधर्म आमच्यामध्ये सगळ्याच्या सगळे गुणधर्म, त्याचं सगळ्याच्या सगळं सामर्थ्य आमच्यामध्ये राहतो. ज्यावेळेला आम्ही त्याला आमचा तारणारा देव म्हणून त्याचं पूर्ण सामर्थ्य आमच्यामध्ये राहतं. आम्ही त्याच्या सारखे होतो आणि त्यानं जे केलं ते तो आम्हाला करायला लागतो. त्यानं पित्याची आज्ञा पाळली, आम्हाला पित्याची आज्ञा पाळायला लागतो. म्हणून त्याने सांगितलेलं आहे योहानेचा 15वा अध्याय, करा द्राक्षवेल, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. जसा मी पित्यात राहतो आणि पिता माझ्यात राहतो, मी त्याच्या आज्ञा पाळतो. तुम्ही माझ्यात राहाल, मी तुम्हामध्ये राहील, तर तुम्ही फळ देणार व्हाल. जसा पिता माझ्यात राहतो आणि मी पित्यात राहतो, जसा पिता सांगतो तसा मी त्याची आज्ञा पाळतो, तेच कार्य त्याचं कार्य मी पूर्ण करतो. माझ्या प्रियांनो, ज्या वेळेला तो आमच्यात राहतो त्यावेळेला तो जसा आहे तसे आम्ही होतो. म्हणून तो आम्हाला त्याच्या प्रेझेन्स मध्ये राहायला लागतो. पुढे तुम्हामध्ये बघून परमेश्वराचं गौरव व्हावं म्हणून तो तुम्हाला त्याच्या प्रेझेन्स मध्ये राहायला लागतो. ज्या वेळेला आम्ही परमेश्वरामध्ये राहतो त्यावेळेला त्याचे ऍट्रिब्यूट, त्याचे गुणधर्म, त्याचं दैवत्व, तो काय करतो, तो कसा क्षमा करणार आहे, तो कसा सामर्थ्याचा देव आहे, तो कसा अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे, तो कसा आरोग्य देणारा देव आहे, ते सगळे ऍट्रिब्यूट आमच्यामध्ये राहतो. आम्ही ज्यावेळेला प्रार्थना करतो, मध्यस्थी करतो, इतरांसाठी प्रार्थना करतो, त्यावेळेला ते आशीर्वाद आम्ही त्या लोकांसाठी आम्ही आणून देतो. सार्वकालिक जीवन आम्ही परमेश्वराच्या सामर्थ्याने त्यांच्यासाठी आणून देतो. विश्वासात तारण प्राप्ती आम्ही त्यांच्यासाठी आणून देतो. त्यांना परमेश्वराच्या वचनात चालवतो आणि विश्वास ठेवून त्याचा स्वीकार करायला लागतो. आमच्यातून ख्रिस्त दिसतो. ख्रिस्त पूर्णपणे आम्ही त्याच्यासारखे व्हावे, लोकांनी आमच्यातून फक्त ख्रिस्त बघावा म्हणून तो आम्हाला त्याच्या सानिध्यात राहायला लागतो. पुढचं म्हणजे तो आम्हाला कम्फर्ट करतो, सांत्वन करतो, सामर्थ्य देतो, बळ देतो, यासाठी तो आम्हाला त्याच्यामध्ये राहायला लागतो. ज्या वेळेला आम्ही परमेश्वरात राहतो त्यावेळेला आम्ही परमेश्वरासारखे होतो. त्याचं सर्व सामर्थ्य आमच्यामध्ये, त्याचे सगळे गुण, त्याचे सगळे ऍट्रिब्यूट्स आमच्यामध्ये येतात. आम्ही त्याच्यासारखं सर्व सामर्थ्यशाली, जसा परमेश्वर आहे तसे सामर्थ्यशाली होतो. आम्ही बळकट होतो. प्रत्येक समस्यांना, प्रत्येक प्रॉब्लेमला आम्ही मात करतो. पायदळी पडून आम्ही पुढे निघू शकतो. प्रत्येक समस्येत आम्हाला उत्तर प्राप्त होतं, यश प्राप्त होतं, कारण तो आमच्यामध्ये राहतो. जो अशक्य गोष्टीला हास्य म्हणतो, शक्य होईलच रे होईल, तो देव आमच्यात राहतो. आता मग
त्याच्या सानिध्यात राहण्यासाठी कोणकोणती अडचणी येतात ते पण आम्हाला पाहायचं. तो का सांगतो आम्हाला त्याच्या सानिध्यात राहायला ते आपण पाहिलं. मग अडचणी कोणकोणती येतात? सगळ्यात म्हणजे जगाचे मोह. मेंढरं हिरवळीकडे जातात, नको तिकडे जातात. आवडतं मोह आवडते, हे छान दिसतं ते छान दिसतं, हे लोक छान आहेत ते मस्त नाचतात, हे लोक छान आहे एन्जॉय करतात, हे लोक छान छान गोष्टी करतात, हे मोठेपणाच्या गोष्टी त्यांना मिळतात, हा मोठेपणा मिळतो तो मोठेपणा मिळतो. नको त्या जगाच्या गोष्टींकडे आम्ही जायला लागतो. टीव्ही, नेटवर्क, मोबाईल सगळ्या गोष्टी आम्हाला बघत राहतो, आम्ही रील्स बघत राहतो. सगळ्या जगाच्या गोष्टींकडे आम्ही हळूहळू हळूहळू जायला लागतो. योहान्याचा 10वा अध्याय 27 ते 28. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्याला ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधी नाश होणार नाही आणि माझ्या हातातून त्यांना कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही. आम्ही देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी सगळ्यात मोठं अडथळण म्हणजे जगाचा मोह. ज्यावेळेला जगाचा मोह होतो त्यावेळेला आम्ही देवाची वाणी ऐकत नाही, पण त्याची मेंढरं त्याच्या सानिध्यात राहणारे त्याची वाणी ऐकतात. दुसरं म्हणजे शंका, कुशंका, अविश्वास. जिथे विश्वास अविश्वास आहे आणि जिथे शंका आहे तिथे देवाचं कार्य कधीच होत नाही, कधीच होत नाही, होऊच शकत नाही आणि देवाच्या प्रेझेन्स मध्ये आम्ही राहू शकत नाही. पुढचं म्हणजे वचन वाचनाचा कंटाळा. जीवन. आता वाचू वचन, नंतर वाचू वचन, उद्या वाचू देवाचं वचन, उद्या वाचू बायबल, नंतर वचनाचा अभ्यास करू, पास्टरने सांगितले वचन पाठ करा, नंतर करू. वचनांचा कंटाळा, वाचण्याचा कंटाळा. कारण मग त्यावेळेला आमचे मोबाईल येतात, त्यावेळेला आम्हाला आमचे मेसेजेस येतात, मग त्यावेळेला आमचे महत्वाची कामं येतात की त्या कामाशिवाय आमचं जीवन चालू शकतच नाही. तो जर फोन नाही घेतला, त्या लोकांसाठी आम्ही नाही बोललो, तो मेसेज जर आम्ही ऐकला नाही, ते जर ऑफिसचं काम आम्ही केलं नाही, तर अरे माझं जीवन उद्ध्वस्त होईल. ते आम्हाला इतकं मोठं वाटतं देवापेक्षा आमचं काम, आमच्या व्यक्ती, आमचं बाकीच्या बिझनेस, बाकीच्या गोष्टींना आम्ही महत्व देतो आणि ह्या गोष्टींना आम्ही परमेश्वराला आम्ही कमी महत्व देतो आणि त्याच्यामुळे वचन वाचणं कमी होतं आमचं. आता वचन वाचायला आले की झोप आली, वचन वाचायला आले खूप काम झालं, थकवा आला. कारण सैतान तुम्हाला कदापि वचन वाचू देत नाही, कारण वचनात सामर्थ्य आहे. वचन हे परमेश्वर आहे, परमेश्वर आमच्यामध्ये राहतो आणि तो आमच्या वचनाच्या द्वारे आमच्या जीवनात कार्य करतो. माझ्या प्रियांनो, परमेश्वर वचनाला बांधलेला आहे, वचनाच्या बाहेर तो जात नाही. ही वचन घेऊन जेव्हा आम्ही प्रार्थना करतो ती प्रार्थना आमची उत्तरित होते, ती प्रार्थना ऐकली जाते आणि म्हणून सैतान आम्हाला वचन ऐकू देत नाही. पुढे म्हणजे वाद, कलह, राग आणि भांडण, मत्सर, हे वादावा या गोष्टींमुळे आमच्या स्वभाव, आमचा जुना स्वभाव, याच्यामुळे आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात राहत नाही. स्वतःला उंच करणं, स्वतःला श्रेष्ठ करणं आणि स्वतःच म्हणणं खरं करणं, पण दुसऱ्यांना सप्रेस करणं, दुसऱ्यांचा वीट करणं, दुसऱ्यांचा तिटकारा करणं आणि ह्याच्यामुळे आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात राहू शकत नाही. पुढचं म्हणजे परमेश्वरापेक्षा इतर गोष्टींवर अधिक प्रेम करणं सहज होत आहे. अलीकडं कोरोनाच्या नंतर या गोष्टी सहजगत्या होतात. आम्ही चर्च मध्ये येतो पण आमचं लक्ष आमच्या मोबाईलकडे, आमच्या लोकांकडे, प्रिय व्यक्तींकडे, इकडं काय झालं असेल, तिकडं काय झालं असेल, चर्च मध्ये सुटल्यानंतर मला इकडं जायचं, हे बोलायचं, हे करायचं, ते करायचं, हे आमच्या डोक्यामध्ये. सगळ्या जगी गोष्टींमध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रेम देतो. माझी नोकरी, माझं काम, माझं कुटुंब, माझी लेकरं, माझी बायको, माझा नवरा, माझा बिझनेस, या सगळ्या गोष्टींना आम्ही महत्व देतो. त्यांना आनंदित करायचं, त्यांना खुश करायचं देवाच्या सानिध्यात राहण्यापेक्षा, देवाच्या सानिध्यात राहण्यापेक्षा आम्ही या गोष्टींना, आमच्या स्वतःच्या टॅलेंटला, आमचं टॅलेंट ड्रॉइंग, आमचं टॅलेंट गाणं, आमचं टॅलेंट वाजवणं, आमचं टॅलेंट, आणि ह्या सगळ्या गोष्टी देवाच्या कार्यासाठी वापरण्यासाठी दिलेल्या आहेत, त्याच्यात वेळ घालवायसाठी नाही दिलेल्या आहेत. वेळ परमेश्वराच्या सानिध्यात आम्हाला घालवायचा आहे. ज्या गोष्टींना आम्ही मर्यादेपेक्षा अधिक महत्व नाही द्यायचं आहे. आधी महत्व परमेश्वर आणि त्याच्या वचनांना आम्ही द्यायचं. आधी आम्ही त्याच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. आम्ही याच गोष्टींना जास्त महत्व देतोय. जगाच्या गोष्टींना, जगाच्या टॅलेंटला, ज्ञानाला, एज्युकेशनला आम्ही परमेश्वराच्या आधी महत्व देतो. पण त्याला महत्व नाही द्यायचं का? अरे दिलं पाहिजे, देवाने दिलेलं आहे.
त्याच्याद्वारे तुम्हाला कार्य करायचंय, पण आधी परमेश्वराच्या सानिध्यात राहण्याला महत्व द्या. आधी परमेश्वराच्या सानिध्यात, कारण परमेश्वरच सत्य आहे. लक्षात घ्या, नबुखदनेस्सर राजाला किती काळ त्या जनावराच्या अवस्थेमधून जावं लागलं, जोपर्यंत सर्व जगावर परात्पराची सत्ता आहे हे कळून येईपर्यंत तो त्याच्यातून गेला. माझ्या प्रियांनो, संकटातून समस्यामधून आम्ही जात आहोत, सुटकाच होत नाही. का? कारण आम्ही त्या गोष्टींना, त्या समस्यांना, त्या सगळ्या जगी गोष्टींना त्याला आधी महत्व देतो, ते सोडवण्याचा, त्याच्या मागे लागण्याचा प्रयत्न करतो. आधी आम्ही महत्व परमेश्वराच्या प्रेझेन्सला, त्याच्यात वेळ घालवण्याला, त्याचं वचन वाचण्याला आधी आम्ही दिला पाहिजे. मग सैतान आम्हाला उडवत राहत. भरलेली पाण्याचं ड्रम असेल, त्याला लात मारा बरं, ड्रमाचा आडवा करा, त्याला झाकण बंद करा आणि त्या ड्रमला लात मारा, तो लवकर जाणार नाही. पण रिकामा ड्रम घेतला, त्याला असं थोडस लात मारले की तो इकडे जातो. मग त्याला पायाने कुठं उडवा तिथं उडवला जातो. परमेश्वराचा प्रेझेन्स आमच्यामध्ये ठासून भरलेला नसते, त्याच्या संध्यात कंटिन्यू आम्ही राहत नाही, त्यावेळेला त्या रिकाम्या ड्रम सारखे आम्ही होतो. पाहिजे त्यावेळेला लोकांना आम्हाला उडवता येतं, पाहिजे तसा आमचा अपमान करतात, पाहिजे त्या चुकीच्या गोष्टी आमच्या जीवनात करू शकतात. का? कारण आम्ही परमेश्वराच्या प्रेझेन्स मध्ये राहतो. लक्षात घ्या, पुढचं म्हणजे नेगेटिव्हिटी, निराशा. सतत निराशेचे शब्द बोलणं, सतत निगेटिव्ह शब्द कन्फेशन करणं, त्याच्यामुळे आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात राहत नाही. कधी करेल परमेश्वर, कधी उत्तर देईल? सतत प्रार्थना करते, सतत परमेश्वराचं वचन वाचते, सतत स्तवन करते, अजून काही घडत नाही, अजून काही होत नाही. कधी हा माणूस बदलेल? कधी माझ्या कामावरचे लोक बदलतील? कधी शेजारी बदलेल? कधी उत्तर मिळेल? कधी घर मिळेल? कधी होणार? काय परमेश्वर प्रेम करत नसेल माझ्या? त्या लोकांची कशी भरभराट आहे, ते लोक कसे पुढे गेलेत. देवाला आम्ही आवडत नसतील, पास्टर आमच्यासाठी मनापासून प्रेम करत नसते, प्रार्थना करत नसतील. नेगेटिव्ह आम्ही ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला नेगेटिव्ह वलय आमच्या अवतीभोवती तयार होतात आणि सैतान आम्हाला त्या नेगेटिव्ह गोष्टीमध्ये खेचत राहतो आणि परमेश्वरावर अविश्वास निर्माण होतो आणि देवापासून आम्ही दूर जातो. त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही राहत नाही. स्वतःच्या चुकीच्या इच्छा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मी तुम्हाला सांगितलेलं, परमेश्वराने आम्हाला गुलाम बनवलं नाही, तर त्याने आम्हाला त्याची आमची स्वतःची इच्छा आम्हाला दिलेली, की आम्ही आमच्या इच्छांनी परमेश्वराला समर्पित आहोत मनापासून. ज्या वेळेला बाप आपल्या लेकराला मिठाईचा बॉक्स आणून देतो, मग देवा खावा आणला तुला, आणि ते लेकरू तो बॉक्स उघडतं, बापाने आणलेला मिठाई, आणि ते घेताना पहिला घास घेतो आणि ते घेऊन येतं आणि बाबाकडे येतो, ते तुम्हाला, हे तुम्हाला, आकर मम्मा, हे तुला आकर. वाह, काय आनंद होतो, खूप आनंद होतो. माझ्या लेकराला मीच दिलं, पण त्याने स्वतः न खाता पहिलं मला दिलं. ते देवानच दिलेल्या गोष्टी ज्या वेळेला आम्ही देवाला देतो, त्यानंच आम्हाला स्वतःची इच्छा दिली. ती इच्छा आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे म्हणून त्याला समर्पित करतो, त्यावेळेला तो आनंदित होतो. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, आता कान देऊ नाही का? परमेश्वराच्या परात्पराच्या या यावेच्या येशूच्या सानिध्यात राहण्यासाठी, येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात राहण्यासाठी पूर्ण समर्पणाची गरज आहे. पूर्ण समर्पण. प्रथम पहिलं अद्वैत्याची भावना असली पाहिजे. योहान 15 वर परत आपण येतो. शुभवर्तमान योहान 15, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील, मगच तुम्ही फळ द्या. ज्या वेळेला पूर्ण परमेश्वरामध्ये आम्ही राहतो आणि परमेश्वर आमच्यात राहतो आणि तो माझ्यात आहे, मी त्याच्यात आहे आणि तो मला सांगेल तेच मी करेन. अद्वैत्याची भावना. मी जिथे जाईल तिथे परमेश्वर माझ्या संगती आहे. त्याची इच्छा तीच माझी इच्छा, ही अद्वैताची भावना. त्याच्यापासून मी वेगळी नाही, त्याच्यामध्येच मी. ही भावना ज्या वेळेला आमच्यात निर्माण होते त्यावेळेला आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये राहतो. नीतिसूत्र 2:16, माझा वल्लभ माझा आहे, माझ्या वल्लभाचे आहे.
प्रत्येक पुरुष आणि स्त्रीने म्हटलं पाहिजे, हे परमेश्वर या येशू ख्रिस्त माझा वल्लभ आहे आणि मी त्या वल्लभाचे आहे. 31-33 परत वाचते. परमेश्वराने दूर येऊन मला दर्शन दिले. तो मला म्हणाला, मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो आहे, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केलेलं आहे. याकोब 4:8 मध्ये म्हटलेलं आहे, देवाजवळ या, देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. कारण त्यानं तुम्हाला निवडलेला आईच्या गर्भाशयामध्ये. फक्त त्याच्या सानिध्यात या. लक्षात घ्या, सगळ्यात शेवटचं सांगत आहे, परमेश्वराची जो इच्छा माझ्या जीवनात पूर्ण हो. कारण आम्हाला शिकवलेलं आहे की प्रभू तुझी इच्छा, प्रभूची प्रार्थना दिलेली आहे, माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. प्रभू येशू ख्रिस्ताचीच इच्छा माझ्या जीवनात पूर्ण झाली पाहिजे. आणि माझ्या प्रियांनो, परमेश्वराला येशू ख्रिस्ताला वेळ द्या, येशू ख्रिस्ताला वेळ द्या. आमच्या मिळकतीचा 10वा हिस्सा आम्ही परमेश्वराला देतो. आमच्या वेळेचा 10वा हिस्सा आम्ही परमेश्वराला दिला पाहिजे. आमच्या मिळकतीचा 10वा हिस्सा आम्ही देवाला देतो. आमच्या वेळ जो 24 तास एक दिवस आहे, त्याचं 2 तास 40 मिनिटं आम्ही देवाला देतो का? 2 तास 40 मिनिटं आम्ही देवाला देतो का? अत्यंत महत्वाचं आहे. लक्ष इथं द्या, काही नाही, परमेश्वराचं गौरव होत आहे. पुढचं म्हणजे स्तवन आणि मध्यस्थीची प्रार्थना. मी परमेश्वराचं लेकरू. आज परमेश्वर काय करत आहे? बायबल मध्ये काय दिलेलं आहे? तो स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे अस्वस्थ झाला आहे आणि तो आमच्यासाठी जागा तयार करत आहे. तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. तो आमच्यासाठी मध्यस्थी करताय. तो जसा आहे तसं आम्हाला व्हायचंय. आम्हाला त्याच्यासाठी, त्याच्या लोकांसाठी मध्यस्थी करायची आहे. सदैव आम्हाला परमेश्वराकडे जायचंय, जगाकडे नाही, तर आम्ही देवाकडे जाणार आहोत. हे लक्षात घ्या. कुणाकडे जाणार आहोत? देवाकडे जाणार आहोत. स्तोत्र 145:18, जे कोणी त्याचा धावा करतात त्या सर्वांच्या परमेश्वर जवळ आहे. कोण मित्र येशूवाणी सारे ओझे वहाया. तो आमचा मित्र आहे. तो आमचे सारे ओझे वाहतो. तो आमचे सारे ओझे वाहतो. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे? नारायण बाबा टिळक म्हणतात, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, राहू कुठे? परमेश्वराशिवाय कुठेच नाही. परमेश्वर येशू ख्रिस्त हेच अंतिम सत्य आहे आणि त्यानंच तुम्हाला निवडलेलं आहे आणि त्याच्या प्रेझेन्स मध्ये आपल्याला राहायचं आहे. त्याच्या सानिध्यात आपले डोळे बंद करूया. ज्याला जमेल त्यांनी गुडघ्यावर येऊया, आपले हात वरती करूया आणि परमेश्वराला म्हणूया, हे परमेश्वरा, मला तुझ्या सानिध्यात घे. तुझ्या सानिध्यात मला चालव. मला सदैव तुझी ओढ लागू दे, तुझं वेळ लागू दे, तुझा ध्यास लागू दे. जगात काय चाललंय मला घेणं नाहीये. मला फक्त तू आणि तू, फक्त परमेश्वरा तू आणि तू. तुझ्याशिवाय मला काही सुचू देऊ नकोस. तुझ्यामध्ये मला चालव, तुझ्यामध्ये परमेश्वरा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ देवा शंदरा, हालेलुया. आपले डोळे बंद करूया. यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी सबल. त्याच्याशिवाय जीवन सावरलं जात नाही. यीशु तेरे करीब आने से आमेन, आमेन. मेरी सबल. यीशु तेरे छूने से आमेन, आमेन. मेरी सबल. तूने मुझे बचाया. आमेन, आमेन. पूर्ण अंतःकरणाने म्हणूया, मला त्याच्या सहवासात राहायचं आहे. परमेश्वरा, पूर्णपणे तुझ्या सहवासात, फक्त तुझ्या. आमेन. तूने मुझे
वर्ष परमेश्वर आम्ही तुझ्याकडे मागितलं, कोणी व्यक्ती नाही तर तू आमची भेट घे, तू आमच्याशी बोल आणि तू आमच्याशी बोललास, तू आमची भेट घेतली. आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो. तुझ्या सानिध्यात वेळ घालवण्यात, तुझ्या सहवासात राहणार, तू ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सहाय्य कर आणि तुझं वचन ऐकणाऱ्या प्रत्येक तुला उत्तर देणार असं तू आम्हाला बनवलं, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. येशूच्या नावात मागतो म्हणतोय. आमेन, आमेन, आमेन.